मित्रांनो झाली संध्याकाळ, दिली तर आम्ही मेंढर कोंडून आज मस्तपैकी आमचा कॉकरेल कोंबडीच्या मटणाचा बेत आहे. तर इथं शिजत आहे मस्तपैकी. आता जाळबीळ लावलाय तेव्हाच शिजत इथे. हो फार गरम पण आहे. तर बघा बराच दिवस झालं तर कॉकरेल कोंबडीचं मटण खाल्लं नव्हतं, तर मस्त लागते खाण्यासाठी. तर शिजत आहे, त्याला चांगलं शिजवू द्यायचं. आता भाकरी बिकरी होऊन गेले का नाही येत काय माहित नाही. मेंढर पण आता झाले, चहा पाणी पिलो आम्ही. आता कोकरी बिकरी पाजून येतो, शिजल ते चांगलं. वापसाने घ्या नको पीठ. तर चला कोकरी बिकरी पाजून घेऊ. संगीता गेली तिची कोकरी पाजण्यासाठी, मी पण माझे पाजून घेतो. आता चांची आण कुठे त्या जवळ ये. मित्रांनो पाणी आटलं का नाही मी बघतोय. चांची कशी काय बिघडावून दिली तू, बिघडून गेली चांची. पाणी बाकी इथे धावणार आहे, तिथं धावतोय उलट ते बी झूम कर. बघून या इतकं पाणी बाकी. मित्रांनो आता चाललंय मसाला मुशाला टाकण्याचं. लसूण बिसून कुठलाय, कुठला का लसूण, कुठला लसूण, कुठला लसूण. आता चाललंय मसाले बिशाले टाकण्यासाठी. हळद, लसूण आणि मिरचा झालाय. अजून हा एक मिरचा. मग दुधाचं जाऊ दे ना, दूधच काढायचं आहे ना. दुधू तू का ते दुधू का खाते दुधू. तर सगळे मसाले घेतले काढून. आता हा एक बाकी होता. पिवळं पाणी खाते, गुडीला दिलं. गुडी तू खाल बक्का काय ना खाल. हो मग खाती खाती बक्का काही खाती बाय. दून दून खाती म्हणते दून. तिला एक मस्तपैकी एक बोटी काढली. बोटी बोटी ए गरम 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 आहे रे. आता उतरावलं. मसाले बिशाले तळायचे आहेत. कुट्टी इतक्या लांब गेली काळी जाणी एक बोटी खाण्यासाठी पळून. यमन बस यमन बस. चला आता तेल बिल घेत आहे टाकून मसाले तळण्यासाठी. आता टाकलं लसूण. टाकलंय आता समार तळण्यासाठी. इथली किधर नाही याकडे काकू पाणी. काकू आलो आलो पटकन. इकडे मिरचा जळायला.
कचरं कुचरं पडून जातात मित्रांनो. आता मस्त पैकी आळणी रस्स्यासाठी पीठ बीठ टाकायचं बाकी आहे. इतका रस्सा केलाय. आता थोडा आळणात रस्सा होईल. त्याला आता भाजीत टाकण्यासाठी थोडं पीठ बीठ भाजत आहे तिकडे. भाजी उकळती आता. चांगलं उकळू द्यायची. मग ते टाकलं का आळण आलाय आपला आळणी रस्स्यासाठी पीठ बीठ भाजून ते पाणी टाकून गेले. त्याला मस्त हलवून टाकायचंय भाजीमध्ये. भाजी पण मस्त उकळायला लागून गेली ती. आता पीठ टाकून द्यायचंय आळण. गैर गुड फाटी लावते का तू चुलीला? फाटी लावते? लाकडं लावते का चुलीला? लाव मग जाळ कर. मग गुडी पण मदत करू लागते. तर दिले टाकून आता भाजीमध्ये. आता शिजू द्यायची. आणि खराट चाटून बघते बट्यांच्या पहिलं कस काय कशी टोन करते. आळणी वाटतं थोडं. आता नमक टाकते. थोडं नमक कमी नमक टाकून देते. आळणी झाला तर चालतो पण खारं झालं तर नाही. झाला आता लाकडं दिला शिजू दे. आता चव बाकी होती. आता कोथमिरीची कमी होती. कोथमीर पण गेली टाक. बस आता शिजू द्यायचंय. त्याला हलवून देतो मी. मस्त कोथमीर मिक्स गेली होऊन. मित्रांनो मस्त शिजतोय आपली भाजी. आता इकडं पोळ्या बिळ्या होत आहेत, रोट्या. आणि इथं पहिला भात बीत झालेला आहे. ओ ओ हे बघा पांढरा भात. आता रोट्या बिट्या मस्त चालू आहेत. भाकरी होती तवा. मित्रांनो आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे. आता उतरवून ठेवायची. आटून जाईन म्हणे. तर चला तिकडं पोळ्या बिळ्या किती झाल्या आहेत? 2-4 झाल्या का? किती झाले आहेत काय सांगणार नाही. ती बायको पण मुक्की. आता लिंबू बिंबू आपले भाजी बिजी मस्त उतरवून दिली. आता तिला मस्त तरी बिरी चढली. चला आता खायचंय. कांदा बिंदा आणलाय जिथून. सोल तू कांदा सोलतो. कांदे आणि नींबू मार मार के खाएंगे अब हम. तर या खाण्यासाठी जेवण्यासाठी कांदा लिंबू सगळं लागलंय. आणि गुडीनी बघा भाकरी. गुडीनी बघा भाकरी बिकरी आणली. बाकी आणल्या ना गुडी तू? तर चला आपली सगळी मटणाची पोझिशन करून घेतो थंबनेल ठेवण्यासाठी. तुम्हाला तवास्ता बघून क्लिक करसान मित्रांनो. चला मित्रांनो घेतोय वाढून बिडून. बायकोच्या तिकडे भाकरीच होत आहेत. येले 4 पीस. अब तो रसा रसा. मला तर रसा रसा आवडतो. तो कोण घेतोय रोज? तू घेतो का मी? ठेव मग मला ठेव. आणि तुला आता तुला आम्ही आमचेच वाढू. आता तुला वाढून देतोय मित्रांनो. या गया रस्सा. काकूच्या पोळ्या तरी बस रे. वरबडा आता चूर वाखर वर रस्सा. बुद्रू तू एककडे हटर तर बुद्रू. आता हे लिंबू कांदा या जेवण्यासाठी. काय तर आता गुड बाय मित्रांनो. अरे आता चारू खातो आणि उरबा खरवर कोणची
मस्तपैकी मी भाकरीचं पीस पीस करून घेतो. असं ठेवलं का आपलं एका हाताने काम चालतं मग. चला आता कसं काय झालंय टेस्ट करून सांगतो मी तुम्हाला. रस्सा जित्या कसं रस्सा दिसा मस्त लागतोय मित्रांनो. नाही आवडत. आलंय आपला आता बादबीत राईस चिकन नाही भाजी आता आहेत. असा आमचा जंगली पसारा. बसण्यासाठी खाली खडे रुजतात. कसे पण बसलं तरी चालतो. चल कुठे हा लय तेज तर झणझणीत भाजी झाली मित्रांनो. जे तुला तिखी लागते तिखी. काय तिखी बिखी नाही त्याला सवय नाही.